आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांच्या ज्या अपघाती निधनानं सर्वांनाच धक्का बसलेला आहे. महाराष्ट्राचं एक कर्तृत्व संपन्न आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपलंय, अशीच भावना आजच्या या शोकसभेच्या निमित्तानं अनेक वक्त्यांनी व्यक्त केली. तसं दादांचं अहिल्यानगर जिल्ह्याशी तसं जवळचं नातं होतं, कारण देवळी त्यांचं आजोळ होतं. कदम कुटुंबियांशी त्यांचे असणारे स्नेह आणि तो शेवटपर्यंत दादाने जपला. आणि त्याचबरोबर जिल्ह्यातल्या प्रत्येक सहकारी क्षेत्रातल्या संस्था असो, तर जिल्ह्यातील एकूण राजकीय परिस्थितीवर दादांचा नेहमीच एक प्रभाव राहिला. आज या शोकसभेच्या निमित्तानं अनेक असे प्रसंग लोकांनी मांडले. खरंच आपण एक मोठं अपरित असं नुकसान जिल्ह्याचं झालंय.